हॉटेल बाकीशिरी नाच करतो का जेवायच नसतो हॉटेल बाकीशिरी नाच करते काय जेवायचं लागतंय लागतंय नाच करते काय खोट खोट बोलायचं नाही कॉपी कॉपी करायची नाही। नमस्कार। सोशल मीडियावरील व्हिडिओज पाहून हॉटेल व्यवसायाकडे वळलेल्या नवीन येणाऱ्या तरुणांची संख्या काही कमी नाही आहे। हॉटेल तिरंगा असेल, हॉटेल 7777 असेल, हॉटेल भाग्यश्री असतील, हे सर्व हॉटेल मालक आपापल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरनं त्यांचे रोजचे अपडेट देत असतात। हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने घेतलेली फॉर्च्युनर असेल, त्याने घेतलेली शेती असेल, त्याचा पुण्यात असलेला प्लॉट असेल, असे व्हिडिओ आपण बघत असतो। आणि सर्वसामान्य जनता, जे नव तरुण आहेत, युवक आहेत, हा व्हिडिओ पाहून हॉटेल व्यवसायात भरपूर कमाई आहे असा विचार करून त्या व्यवसायाकडे जाण्याचा वळण्याचा विचार करतात। पण या सर्व युवकांसाठी आजचा हा व्हिडिओ डोळे उघडणारा ठरेल। हॉटेल व्यवसायात दिसणारा झगमगाट त्यापेक्षा त्याच्या मागे असणारी मेहनत आणि ग्राहकांचा प्रतिसाद ह्या खूप भरपूर मोलाच्या गोष्टी आहेत। याच संदर्भात आजचा बोलायचा विषय म्हणजे पुण्यातील गावरान बंधू या हॉटेलच्या मालकांनी त्यांचं हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतलाय। नेमकं काय प्रकरण आहे, काय त्यांच्या भावना आहेत, काय त्यांनी लोकांना सांगितलंय, हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट करून दिली आहे। त्यांनी जे काही लिहिलंय आपण ते त्यांच्या शब्दात जाणून घेणार आहोत। त्यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिलंय, नमस्कार, मी हॉटेल गावरान बंधूंचा 3 पैकी एक सर्वेसर्वा। 3 पैकी एक म्हणजे ते तिघा मित्रांमध्ये त्यांनी ते हॉटेल टाकलं होतं, त्यातले हे एक। आज वार गुरुवार, तारीख 17/7/2025। आजपासून आपलं हॉटेल कायमस्वरूपी बंद राहील, कारण की आपण ते स्वप्न पाहून हॉटेल चालू केलं होतं, तसं काहीच होताना दिसत नाहीये। त्याच्यामुळे हॉटेल गावरान बंधू कायमचं बंद करतो, याची सर्वांनी नोंद घ्यावी। कोणीही इतक्या दिवस केली नाही, आताही तशी गर्दी करू नका। हॉटेल गावरान बंधू आता सेटअप विकायचा विचार करताय आणि फायनल कितीला देता एवढंच विचारायचं असलं तरच फोन करा। खरं पाहायला गेलं तर ही एका व्हिडिओची स्क्रिप्ट होती, पण ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीचा व्हिडिओ बनवून माज दाखवण्याची माझी हिंमत झाली नाही, म्हणून व्हिडिओ बनवायचा प्लॅन कॅन्सल केलाय। तुम्हाला अजूनही मजाक वाटत असेल, पण खरं सांगतो, आम्ही 1 जुलैपासून आमचं हॉटेल बंद केलेलं आहे। आता मी फेसबुकवर का लिहितोय तर माझ्यासारखं स्वतःचं हॉटेल सुरू करण्याचा विचार करत असलेल्या एखाद्या मित्राला ही पोस्ट वाचून अजून विचार करायला वेळ मिळेल आणि कदाचित माझं जे नुकसान झालं ते त्याचं होणार नाहीये। माझा मूळ व्यवसाय गावरान बंधू शेतकरी उत्पादक कंपनी। यामध्ये आम्ही हिवाळ्यात आमच्या शेतातला ज्वारीचा गुळ, भेंडी, हुरडा आणि इतर पदार्थ विकतो। हुरड्याचा सीझन फक्त हिवाळ्याचे 3 दिवस असतो, त्यामुळे बाकी वर्षभर मला विशेष असं काही काम नसतं। त्या काळात गेली 3-4 वर्ष मी वेगवेगळे जॉब जॉईन केले, पण जॉब करण्याचा माझा पिंड नाही, त्यामुळे मी कुठेच टिकलो नाही। जन्मताच आयुष्यात वेगवेगळे प्रयोग करण्याचा किडा असल्यामुळे माझी एक ना धड भराभर चिंध्या अशी अवस्था झाली। त्यानुसार यावर्षी कुठे जॉब करायचा नाही असं ठरवून स्वतःचं हॉटेल सुरू करायचं ठरवलं आणि एप्रिल महिन्यात पुण्यात नवले मेडिकल कॉलेज समोर शॉप भाड्याने घेऊन मी आणि माझा पार्टनर ऋषिकेश नवले आम्ही हॉटेल सुरू केलं। शॉपचा मालक मित्र असल्याने तोही आमच्यात पार्टनर झाला, त्यामुळे सुरुवातीला कराव्या लागणाऱ्या इन्व्हेस्टमेंटचे 3 भाग झाले। प्रत्येकाच्या वाट्याला येणारा आकडा एवढा काही मोठा नव्हता, त्यामुळे हा प्रयोग फसला तरी खूप मोठं नुकसान होणार नाही आणि प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात अजून मोठा विचार करता येईल, असा विचार करून आयुष्यात अजून एक प्रयोग करायचा आम्ही ठरवलं। इथे माझी पहिली चूक झाली, ती म्हणजे निर्णय घेण्यात घाई। हॉटेल व्यवसायाचं कुठलंही ज्ञान, अनुभव किंवा कौशल्य नसताना मी फॉर्म मध्ये येऊन क्रीज सोडली आणि काही काळाच्या आत स्टंप आउट झालो। 3च महिन्यात माझ्यावर हॉटेल बंद करण्याची वेळ आली। हॉटेल सुरू करताना आमच्या डोक्यात वेगळीच हवा होती। आम्ही हॉटेलच्या इंटेरियरवर मोकळ्या हाताने खर्च केला। भरपूर अनावश्यक सामान विकत घेतलं। कलर, थीम आणि लाईटचा झगमगाट आणि नावाचा बोर्ड, विचारू नका किती खर्च झाला ते। तिघांपैकी कोणालाही स्वतःही काही बनवता येत नसल्यानं आम्हाला आचारी, वस्ताद अर्थात त्याला शेफ ठेवावा लागला। चपाती, भाकरी बनवायला आणि भांडी घासायला 2 महिला कामगार ठेवावे लागल्या। तिघांचा पगार, शॉपचं भाडं, लाईट बिल, किराणा, भाजीपाला, डेअरी, चिकन, नवीन घेतलेल्या वस्तूंचे EMI असा आमचा महिन्याचा बेसिक खर्च हा लाखांत होता।
हॉटेलचं उत्पन्न आणि हॉटेलचा खर्च यांचा ताळमेळ बसत नव्हता. हे लक्षात येता येता आमचा पहिला महिना चालला गेला. हॉटेलच्या एरियाचा अभ्यास न करता आम्ही स्वतःच मनानं जेवणाचा मेनू आणि त्याच्या किमती ठरवल्या आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. त्या एरियात बॅचलर आणि हॉस्टेलला राहणारी पब्लिक जास्त होती. त्यांना क्वालिटी चांगली देऊनही त्यांनी किंमत पाहून आमच्याकडे मात्र पाठ फिरवली ती कायमची. आम्ही 3 महिने भरपूर कष्ट केले. सकाळी 10 ते रात्री 12 आम्ही हॉटेलला असायचो. काम करण्याबद्दल कोणाची काही अडचण नव्हतीच, पण आम्हाला अपेक्षित व्यवसाय झाला नाही म्हणून आमचा हिरमोड झाला. त्यानंतर दुसरा महिना आम्ही आशेवर काढला आणि तिसरा निराशेत. खूप गंभीर प्रकरण आहे हे आणि आपण जर आता पुढे ऐकाल तर त्यांनी ते जे काही सांगतायत ना त्यात खरंच त्यांच्या भावनांना त्यांनी वाट करून दिल्याचं या व्हिडिओत आपण पाहू शकतो. सुरुवातीला बरंच काही करण्याचा हुरूप होता, पण हिरमोड होत गेला. गेल्यावर आमचा उत्साह मावळला. हॉटेलचं प्रभावी मार्केटिंग करण्यात आम्ही कमी पडलो. लिहून ठेवलेले अनेक प्लॅन्स फक्त कागदावरच राहिले. आमच्या वेळ काढूपणामुळे 3 महिन्यात आम्ही स्विगी झोमॅटोवर आमचं हॉटेल रजिस्टर करू शकलो नाही. अशा आमच्या अनेक चुका झाल्या. इथे लिहिता येणार नाहीत अशाही काही गोष्टी घडल्या आणि मग अजून पुढे होऊ शकणारं नुकसान टाळण्यासाठी आम्ही हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला. स्वतःचं हॉटेल सुरू करण्याच्या विचारात असलेल्या मित्रांसाठी गेल्या 3 महिन्यात मी शिकलेल्या काही गोष्टी इथे देत आहे. हॉटेलचा धंदा प्रॉफिटचा आहे का? तर हो, हॉटेलमध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉफिट राहू शकतं. फक्त आपल्याला खर्चाचं नियोजन हे करता आलं पाहिजे. आपल्याला जे विकायचं आहे ते स्वतःला बनवता येत असेल तर बेस्टच, पण नसेल येत तर त्यासाठी लागणाऱ्या सामानाचा आणि खर्चाचा किमान अंदाज तरी आपल्याला हा असायलाच हवा. आपण आपल्या ग्राहकाची परिस्थिती जज करू नये, पण ज्या भागात आपल्याला व्यवसाय करायचा आहे तिथं राहणाऱ्या लोकांचं इन्कम काय, स्पेंडिंग कॅपॅसिटी काय, खर्च करण्याची क्षमता किती आहे याचा अंदाज घेऊन आपल्याला वस्तूंची किंमत ही ठरवावी लागते. एकमेकांवर डोळे झाकून विश्वास ठेवता येत असेल तरच पार्टनर घ्या आणि जास्तीत जास्त 2 पार्टनर असू द्या. आपली एक्स्ट्रा मेहनत आपला विकास करणारा आणि आपला कामचुकारपणा हा आपलंच नुकसान करणारा असतो. हे सूत्र बहुतेक प्रत्येक व्यवसायातच लागू होईल. धंद्याच्या गल्ल्यातला 1 रुपयाही वैयक्तिक खर्चासाठी वापरू नये. 1 रुपयाचा हिशोब हा लागलाच पाहिजे. सगळं देणं मिटवून झाल्यावर जेव्हा खात्यात प्रॉफिट शिल्लक राहत असेल किंवा स्ट्रॉंग बॅकअप प्लॅन असेल तेव्हाच लोन घ्या. यशस्वी झालात तर माजू नका, कारण आपल्यापेक्षा खूप मोठे मोठे लोक अतिशय नम्र असतात. अयशस्वी झालात तर लाजू नका. अपयशातून शिकावं आणि हसत हसत पुढच्या आयुष्यातल्या प्रयोगाला सामोरं जावं. यश पचवता नाही आलं तर चालेल, पण अपयश पचवता आलं पाहिजे, म्हणून हा सर्व लेखन प्रपंच. हॉटेल व्यवसायात उतरण्याच्या तयारीत असलेल्या आपल्या मित्रांना नक्की पाठवा. आपलाच अमित मरकड. तर हे गावरान बंधू हॉटेलचे मालक अमित मरकड यांनी अशा प्रकारे आपल्या भावनांना वाट करून दिली. सोशल मीडियावर रील्स पाहतो त्यानुसार 1-2 हॉटेल चाललेल्याचं आपल्याला दिसतं. मात्र कोणताही काळ हा तात्पुरता असतो हे लक्षात घ्या. याचं पाहून त्याचं पाहून एखादी गोष्ट आपल्याला न येत असताही आपण त्यात उडी मारायचा प्रयत्न केला तर ते आत्मघातकी निर्णयापेक्षा दुसरं काहीच नसू शकतं. त्यामुळे विचार करा, सावधानी बाळगा. कोणताही विचार हा बेधडकपणे करू नका. कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर खोलवर जाऊन निर्णय घ्या आणि मगच त्या व्यवसायाला सुरुवात करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लेट्स अप मराठीला फॉलो करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.